त्र्यंबकला आलो होतो. तुमचं पहिले स्वागत करतो. स्वतः ओनर तुमचं स्वागत करत आहे आपल्या या भन्नाट अशा खतरनाक नाही म्हणता येणार, अचानक भयानक काढलेल्या ब्लॉगमध्ये. आपण आलो होतो त्र्यंबकला. गर्दी बघा आहे बघा, क्लासिक गर्दी एकदम. आता आम्ही डायरेक्ट तुमचं स्वागत मी त्र्यंबकला गेलेलं आहे. डायरेक्ट तुमचं स्वागत त्र्यंबकला याच्यासाठी केलं कारण की येताना खूप गडबड झाली आणि जमलं पण नाही करणं परफेक्ट. आता आम्ही बघू काहीतरी खाऊ. थांबा, आधी आम्ही काहीतरी खाऊ आणि मग बघू. आणि आम्ही ज्यांना घेऊन आलो होतो ते आहे त्या आमच्या मामी. यांचं आता नुकतंच लग्न झालं आणि आमचा मामा नुकतंच जस्ट या मामी. आणि यांनी आम्हाला लग्नाला बोलवलं नाही. बोलवलं नाही? अरे आलाच नाही तुम्ही. तांब्याची अंगठी घ्यायची आहे. तुम्ही आधी मंदिराचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. इथे 24 कॅरेट सोन्याच्या भेटत होत्या. इथे सोन्याच्या अंगठ्या भेटत आहे. नाही, सोन्याच्या नाही, तांब्याची अंगठी घ्यायची मित्रांनो. ती खूप चांगली असते आपल्यासाठी. ही नकली सोनं ती आपल्यासाठी खूप चांगली असते आणि उष्णता वगैरे होत नाही. या दादाच्या दुकानावर नक्की या. तुझं नाव काय? दिनेश हरीश भागवत. ॲड्रेस सांगा ना. ॲड्रेस छत्रपती शिवाजीवर पूर्व गेट कशी आहे, त्र्यंबकेश्वर. ओके, थँक्यू. मित्रांनो, आता आम्ही ज्यांच्याकडून अंगठ्या घेतल्या ना, अरे काय लाजतो एवढा, अरे त्यांच्याकडून आम्ही अंगठ्या घेतल्या ना, तर त्या दादाला सपोर्ट करा म्हणजे त्याच्या दुकानावर जा अंगठ्या घ्यायला. चांगले आहे, भाऊचा स्वभाव पण चांगला आहे. भाऊला आपल्या दादाच्या भाषेत फुल इज्जत. आणि सॅमसंगला पण काय क्लिअरिटी येते, खतरनाक जॉ लाईन दिसते, पण मला एवढी नाही. आता आम्ही आलो आहे लस्सी प्यायला. लस्सी म्हणजे वाजे अमृतुल्य हे तिथले. आणि आता आम्ही प्यायला आलो आहे मी लस्सी घेतली, बाकीचे चहा घेत आहे आणि काही लिंबू पाणी वगैरे असं काहीतरी. मस्त आहे वातावरण, एकदम क्लासिक आहे त्र्यंबकला. पावसाचं वातावरण नाही, आता ऊन होतं पण मग आता वातावरण क्लास झालं आहे. लस्सी पिऊ आपण, चालू. 2,000 years later. काहीच आता आम्ही कढी समोसा खाऊन, हे बघा डोसा खायला आलोय. मला डोसाचं नाव दिसलं जसंच. अरे कढी समोसा खाऊन आम्ही आता डोसा खायला आलोय. डोसाची पण क्लिप बघा, एकदम मस्त आहे. तुम्हाला रेकमेंड करतो की डोसा खायला या, आवर्जून या. जिनी डोसा. सो मच. तुम्ही आमच्या स्टोरला व्हिजिट केला. मुंबई पेशंट नंदन स्वीटच्या साईडला 2 मिनिटच्या मॉडर्न कॉलेज चौकात. थँक्यू. आम्ही तो डोसा खाल्ला. तो दादा तर एकदम प्रेमळ आहे. दादा, त्याचा स्वभाव कसा वाटला? एक नंबर स्वभाव. त्या दादाकडे खरंच आहे बघा, तुम्हाला नंदन स्वीट्स पासून ते एक्झॅक्ट समोर हा बघा MSDचा शोरूम आहे ना, तो डोसा तर दादाचा आहे. क्लासिक बनवतो. आता आम्ही आलो आहे शेवपुरी आणि पाणीपुरी खायला. तर एन्जॉय करा. आणि आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्र्यंबकवरनं इकडे घेऊन आलो कारण की मध्ये खूप विषय वगैरे झाले, म्हणून मग विषय म्हणजे असं काही झालं नाही, एक्स्ट्रीम काही झालं नाही आहे, पण तर तो आधी ट्रॅफिक खूप होती म्हणून मी काय ट्रॅफिकचं दाखवलं नाही. पण मग तुम्ही नंदन स्वीट्स, त्याच्यानंतर तो डोसा आणि कढी समोसा मस्त विजिट करा. आताच खाऊन झाली, एकदम खतरनाक, लाजवाब. तिखट आहे खूप. पाहू आम्ही तिखट आहे की नाही. मित्रांनो, मी माझ्या ब्लॉगची एंडिंग इथंच करतो. आपल्याला असं सपोर्ट करत राहा आणि वेगवेगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करायला हिंमत द्या.
परत तुम्हाला आता चाललंय पुढच्या वीकमध्ये नाही तर पुढच्या महिन्यामध्ये अजून एक कंटेंट आहे, चांगला कंटेंट आहे, तो आताच मी एक्सप्लोअर नाही करणार, पण येईल 100%. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तात्पुरती बाय बाय. आपल्याला असा सपोर्ट करा. एन्जॉय युअर लाईफ. गुड बाय.